चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या मनपा निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात आली आहे। 17 प्रभागांमधील 66 जागांसाठी भाजपने मुलाखतींचे आयोजन केले होते। यासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून आमदार चैनसुख संचेती यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, स्थानिक आमदार किशोर जोरगेवार आणि भाजपच्या दिग्गज नेत्यांनी इच्छुकांची चाचपणी केली। 66 जागांसाठी 600हून अधिक इच्छुकांनी अर्ज केल्यामुळे कमळ चिन्हावर लढण्यासाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे। 7.5 वर्षांची सत्ता टिकवण्यासाठी भाजप आता कंबर कसून मैदानात उतरली आहे। आता भारतीय जनता पार्टी ही हिंदुस्थानातली सर्वात मोठी पार्टी आहे आणि सर्वात जास्त खासदार, सर्वात जास्त आमदार आणि त्याचबरोबर महानगरपालिकेचे महापौर, जिल्हा परिषदेचे सर्व अध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त आहे। आणि पक्षाने निर्धार केला की प्रत्येक महानगरपालिकेवर हा भारतीय जनता पक्षाचा भगवा फडकला पाहिजे आणि याकरता एक मोहीम या ठिकाणी राबवण्यात येत आहे। हे प्रत्येक जे इच्छुक आहे आपले उमेदवार प्रत्येक महानगरपालिकेमध्ये, जसं चंद्रपूरला 17 प्रभाग आहे आणि 17 प्रभागामध्ये आपले भारतीय जनता पक्षाचा उमेदवारीसाठी जे इच्छुक उमेदवार आहे त्या लोकांच्या मुलाखती घ्यायच्या आणि मग त्यामध्ये ज्याला मेरिट आहे, सर्वेचे रिपोर्ट्स येतील। या सर्व प्रक्रिया ज्या आहेत त्या प्रदेश स्तरावरून होणार आहेत आणि त्यातून एक चांगला योग्य सर्वच असतील, परंतु इलेक्टिव्ह मेरिट हा विषय लक्षात घेता तो उमेदवार निवडला जाईल। यामध्ये सर्वच जे प्रभारी म्हणून मी आज इथे आलो आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार आहेत, किशोरजी जोरगेवार आहेत, त्यानंतर हंसराज भैया आहेत, आता आमच्या ताईंचाही फोन आला होता, उमाताईंचा, आणि हे सर्व जुने जाणते परिचित लोक आहेत आणि त्यांना सर्वांनी एक चांगला उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडायचा आहे, तर ती प्रक्रिया आम्ही पूर्ण करणार। अशी चर्चा अशी आहे की 2 जागी आज मुलाखती होणार आहे, ह्याच्यामध्ये किती नाही, हा प्रश्नच उद्भवत नाही। भारतीय जनता पार्टीमध्ये एक दिलाने, एक मताने आणि एकाच ठिकाणी सर्व उमेदवारांची म्हणजे परिचय, तोंड ओळख आणि सर्वांची भेटी होणार आहे। पण 2 गटांच्या अलग अलग ठिकाणी मुलाखती, गटातटाचा विषय माझ्याकडे नाही आहे। जे आता मी तुम्हाला सांगितलं, सर्वच लोक या ठिकाणी उपस्थित राहतील आणि कोणत्याही प्रकारचा भेदाभेद नाही, न मनभेद आहे न मतभेद आहे। सर्व या ठिकाणी एकत्रितपणे आम्ही मुलाखती घेऊ।